सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुपारी फुटली आहे. तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे. तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. प्रीतीताई पण जिथं उभे राहिला तिथं संपूर्ण युवा वर्ग जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. हे खरं तर प्रेम आहे. शिंदे साहेबांसाठी असलेलं प्रेम आहे किंवा माझ्यासारख्या एका लाडक्या बहिणीसाठी असलेल्या भावांचं माझं प्रेम आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आमदारच म्हणेल मी, संजय भाऊ बंड जे वलगाव मतदारसंघाचे आमदार होते आणि दर्यापूर आणि अंजनगाव हा महत्त्वाचा भाग त्या वलगाव मतदारसंघात होता. त्याच्यामुळे हे प्रेम प्रीती बंडसाठी नक्की आहे. पण ते पहिला नाव येतं संजय बंड. संजय बंडशी जुळलेली असल्यामुळे तुम्हाला एवढं उफाडून दिसलेलं प्रेम दिसतंय. स्वतः आपण विजयाच्या मार्गावर गेलो नाही, परंतु पक्षासाठी एवढं मोठं संघटन तयार करत आहे, हे एवढं मानावं लागेल. काय आहे साहेब, दादा, संजू भाऊंनी आम्हाला हे शिकवलं. संजू भाऊ परिश्रम करत गेले, त्यांना मिळत गेलं. त्याच्यानंतरही 3दा आमदार असताना जेव्हा ते पडले त्याच्यानंतरही त्यांनी संघटन सुरू ठेवलं. आणि तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी की ते संघटन उफाळून निघालं. भाऊ गेले त्या दिवशी जे लोक जमा झाले तो संघटनाचाच एक भाग होता, लोकांच्या प्रेमाचाच एक भाग होता. तेच मी शिकली आहे, तेच मी बघितले आणि तोच वारसा मी पुढे चालले. शिंदे साहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केला अंजनगाव शहरामध्ये, जो मैं कमेंट करता हूं उसको पूरा करता हूं. हां, ते तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. जे ते बोलतात ते नक्की करतात. आणि तुम्ही विचार करा की एक अंजनगाव सारख्या ठिकाणी येऊन सभा घेणं एका महिलेसाठी, एका लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर काही लोक आपण बघतोय की साधं बाहेर पण निघत नाही. पण साहेबांनी अंजनगावला येऊन इथे एक रोड शो घेणं खूप मोठी गोष्ट आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं एवढा मोठा उपमुख्यमंत्री आज आपल्या इथं साहेब येणे हा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यामुळे अशा परिस्थितीला कार्यकर्त्याला कशा प्रकारे संबोधितलं गेलं पाहिजे यासाठी शिंदे साहेब अंजनगाव शहरात आले. हो, नक्कीच आले. आणि त्यांनी दाखवून दिलं की लहान मोठं काही नसते. जिथे कार्यकर्ते आहेत, जिथे मनापासून जुळलेले आहे, जिथे लाडकी बहीण आहे, तिथे साहेब कुठेही कसेही आणि केव्हाही पोचू शकते. निश्चित म्हणावा. अगदी निश्चित. तुम्ही बघताय ना. आणि मला तर वाटतं मी 21 तारखेची वाट नाही बघणार आहे. मी आताच स्पृहाताईंना म्हटणार आहे की तुमचा विजय नक्की झालेला आहे. आपल्यासोबत होत्या प्रीतीताई बाण, त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु विजय आजच झाला. एवढं प्रमाणात त्यांचा उत्साह आज अंजनगाव शहरामधील पाहायला मिळत आहे. कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नाद मराठी, अंजनगाव. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.